राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच वर्धात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील बोरगाव येथील गणेश नगरमध्ये केवळ 3 वर्षाचा चिमुकला नाल्याच्या पुरात वाहून गेला. या चिमुकल्याचं नाव होतं डुग्गू पंकज मोहमुरे. सायंकाळी झोपेतून उठून घराबाहेर आलेल्या डुग्गूला कुणीही न पाहिल्याने तो थेट घरासमोरील मोठ्या नाल्यात पडला. दुर्दैवाने त्याच वेळी कुणीही जवळ नसल्याने तो अर्धा किलोमीटर वाहत जाऊन गावाबाहेरील चितोडा नाल्यात आढळून आला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात ही ढगफुटीमुळे गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर आला आणि त्या पुरात सखूबाई भालेराव व गयाबाई सारोळे या 2 महिला वाहून गेल्या. त्या कामावरून परतत असताना ओढा पार करत होत्या तेव्हाच पाण्याच्या प्रवाहात अडकल्या. या घटनेमुळे पावसाच्या कहराने निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव होऊन पुन्हा एकदा सावधगिरीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी नदी नाल्यांच्या आसपास अत्यंत सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.